तुमचा फोन स्लो का होतो? खरं कारण आज आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक मराठी चॅनलमध्ये. तुम्ही कधी विचार केला आहे का, नवीन फोन घेतल्यावर तो खूप फास्ट चालतो, पण काही महिन्यांनी किंवा वर्षभरानंतर तोच फोन स्लो व्हायला लागतो. ॲप्स उघडायला वेळ लागतो, गेम्स लॅग होतात, कधी-कधी फोन हँग देखील होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की फोन जुना झाला म्हणून तो स्लो झाला, पण खरं कारण नेहमी ते नसतं. आज आपण जाणून घेणार आहोत फोन स्लो होण्यामागची खरी कारणं आणि त्याचे उपाय. सर्वात पहिलं कारण म्हणजे स्टोरेज फुल होणं. समजा तुमच्या फोनमध्ये 128 GB स्टोरेज आहे. सुरुवातीला ती पूर्णपणे रिकामी असते, पण हळूहळू आपण फोटो, व्हिडिओ, WhatsApp फाईल्स, Instagram डाउनलोड्स आणि ॲप्स इन्स्टॉल करत राहतो. काही महिन्यानंतर स्टोरेज जवळपास भरते. जेव्हा फोनमध्ये मोकळी जागा कमी राहते, तेव्हा Android किंवा iPhoneला व्यवस्थित काम करण्यासाठी जागा मिळत नाही. यामुळे फोनचा स्पीड कमी होतो. म्हणून नेहमी कमीत कमी 15 ते 20% स्टोरेज आपण मोकळं ठेवावं. दुसरं कारण म्हणजे बॅकग्राऊंड ॲप्स. आपण एखादं ॲप बंद केलं असं समजतो, पण अनेक ॲप्स आपल्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात. उदाहरणार्थ Facebook, Instagram, WhatsApp, Telegram आणि इतर ॲप्स सतत डेटा रिफ्रेश करत राहा. यामुळे रॅम वापरली जाते. रॅमवर जास्त ताण आला की फोन स्लो वाटायला लागतो. तिसरं कारण म्हणजे कॅचे फाईल्स. तुम्ही यूट्यूब, क्रोम किंवा Instagram वापरता, तेव्हा हे ॲप्स टेम्पररी फाईल्स सेव्ह करतात. यालाच कॅचे म्हणतात. काही प्रमाणात कॅचे उपयोगी असतो, पण खूप जास्त कॅचे जमा झाल्यावर फोनची परफॉर्मन्स कमी होऊ शकते. म्हणून वेळोवेळी कॅचे क्लिअर करणं फायदेशीर ठरतं. चौथं कारण म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट्स. हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल. अपडेट्स महत्त्वाच्या असतात, पण काही वेळा जुन्या हार्डवेअरवर नवीन फीचर्सचा भार पडतो. त्यामुळे जुने डिव्हाइसेस थोडे स्लो वाटू शकतात. तरीही सिक्युरिटीसाठी अपडेट्स इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. पाचवं कारण म्हणजे लो क्वालिटी ॲप्स. प्ले स्टोअर किंवा इतर ठिकाणाहून रँडम ॲप इन्स्टॉल केल्यास त्या सतत ॲड्स दाखवतात आणि बॅकग्राऊंडमध्ये चालतात. यामुळे बॅटरी आणि परफॉर्मन्स दोन्हीवर परिणाम होतो. आता फोन फास्ट ठेवण्यासाठी काही उपाय बघूया आपण. पहिला उपाय म्हणजे नको असलेले ॲप्स डिलीट करा. दुसरा उपाय म्हणजे डुप्लिकेट फोटोज आणि व्हिडिओज काढून टाका. तिसरा उपाय म्हणजे महिन्यातून एकदा फोन रिस्टार्ट करा. चौथा उपाय म्हणजे स्टोरेजमध्ये नेहमी थोडी जागा मोकळी ठेवा. पाचवा उपाय म्हणजे ट्रस्टेड ॲपचाच वापर करा. आणि शेवटचा उपाय, जर फोन खूपच जुना झाला असेल तर फॅक्टरी रिसेट केल्याने अनेक वेळा परफॉर्मन्स सुधारतो. पण फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी डेटा बॅकअप घ्यायला विसरू नका. तर मित्रांनो, फोन स्लो होण्यामागे फक्त एकच कारण नसतं. स्टोरेज, रॅम, कॅचे, अपडेट्स आणि ॲप्स सगळ्या गोष्टी मिळून फोनचा परफॉर्मन्सवर परिणाम करतं. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा फोन किती वर्ष जुना आहे. आणि अशाच टेक फॅक्ट्स, मोबाईल टिप्स आणि AI टूल्सबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.